तर तिकडे हिंगोलीमध्ये पावसाची काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात। हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग 3 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचले। नदी ओढे नाल्यांना मोठा पूर आला असून जिल्ह्यातली महत्त्वाची धरणं 100% भरली। नदीमध्ये सोडलेल्या पाण्यामुळे शेती खरडून जाऊन मोठं नुकसान झाले। जिल्ह्यातल्या 22 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली। यामुळे पिकांची नासाडी होऊन पिकांचं अतोनात नुकसान झालं। दरम्यान हळदीच्या शेतातून या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। हिंगोली जिल्ह्यात मागच्या 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि या पावसामुळे जे आहे ते 22 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली, ज्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झाले। सध्या आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की कशा पद्धतीने या हळदीच्या शेतामध्ये जे आहे ते पाणी साचलंय। साधारणतः 1 फुटापर्यंत हे पाणी असावं। शिवाय आता सध्या सुद्धा पाऊस सुरू आहे आणि हे पाणी काढण्यासाठी शेतकरी जे आहे ते प्रयत्न करताना पाहायला मिळतात। शहरातलं आपल्या जिल्ह्यातलं हे सगळ्यात महत्त्वाचं पीक हळदीचं नगदी पीक म्हणून पाहिलं जातं। मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड या भागामध्ये होते। याशिवाय कापूस असेल, सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, हळद असेल, ही सगळी महत्त्वाची नगदी पिकं जे आहेत ते शेतकरी घेत असतात हिंगोली जिल्ह्यामध्ये। आणि 22 महसूल मंडळामध्ये या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशी प्रकारची मागणी शेतकऱ्यातून होताना पाहायला मिळतं। जी काही शेतकऱ्यांचं नुकसान या पावसामुळे झालंय आणि होणार आहे, या संदर्भामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत देण्याची मागणी होऊ लागली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, औंढा नागनाथ, हिंगोली।